मी सांगतो, आम्ही खोटं बोलणार नाही. आम्ही खोटं बोललो असतो तर जनतेने उचलून फेकून दिला असता आम्हाला. आणि म्हणून जे खरं बोललो, खरं काम केलं, म्हणून तुम्ही जे विधानसभेचं मंत्रिमंडळ बनवलं होतं, हॉटेल बुक केले होते, ते तुम्हाला रद्द करावी लागली. तुम्ही तर त्यामुळे ऐकायला शिका, खरं ऐकायला शिका. जास्त त्यांना उत्तर पाहिजे ती द्या. भूक लागली आहे का? आणि किती ओरडतायत. आपण जेवण लंच ब्रेक घेणार आहे आता, शांत राहा. आणि खरं म्हणजे ते आता काय जे मी बोलतोय ते खरं तुम्ही त्यांच्याकडे बघून बोलू नका. तुम्ही माझ्याकडे बघून बोला, कारण त्यांच्याकडे बघून बोला की त्यांना अस्वस्थ आणि बघा, कारण काही गोष्टी पटतात. नियम 58 सभापती महोदया आले का? मी म्हटलं अंबादासकडे बघून बोला, हेमंतकडे बघून सभापती बोला. महोदया, नियम 58 मध्ये स्पष्टपणे नमूद आहे, राज्यपालांचे जे अभिभाषणात ज्याचा उल्लेख आहे त्याचा आपण त्याच्यावर बोलू शकतो. आता बघा, परिच्छेद 12 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उल्लेख आहे त्यांचा. आता लाडक्या बहिणीबद्दल बोलू नको का? ते तर विरोध केला या लोकांनी, कोर्टात गेले आणि बंद करा म्हणाले. आता तुम्ही परत जखमांवरची साल्टी काढताय. पुढे चला पुढच्या मुद्द्यानं. खरं आहे ना. तुम्ही कसं आहे, मी बघा सभापती महोदया, तुम्ही मला सांगा, हे विरोधी पक्ष पण सगळे जे आहेत, हा एकनाथ शिंदे 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून फिरून काम केलं की नाही? चला आपल्या मनाला विचारा. चला अंबादास बोला. नको बोला. तुम्ही छातीवर वाटून तुम्हाला मी छातीवर समजते खाली असं. अरे ठीक आहे, बघा शशिकांत शिंदेजी, तुम्हाला मी सांगतो, मी आपल्याला सांगतो, मी परत एकदा सांगतो, हा एकनाथ शिंदे मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे बघणार आहे. मी खोटं महाजन साहेब खाली बस. अरे बाबा, आणि हे बघा, तुम्ही पूर्ण करा. शिंदे साहेब, परब साहेब खाली बस. शशिकांत शिंदे खाली बसा. चला खाली बसा. परब साहेब सारखं. अनिल परब खाली बसा. अनिल परब खाली बसा. बर 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 बसा. बरं, ही चौकट छापा. काय तुमचा आखाडा चाललाय? बसा बसा बसा, खाली बसा. हा बघा, नाही ते परब परब साहेब जरा वेगळा मुद्दा. परब साहेब तुमचा जो मुद्दा आहे ना, परब साहेब तुमचा मुद्दा सहानुभूतीने मी विचार करते. सभापती महोदया, शिंदे साहेब बोला. चला. अरे बाबा, ऐका. तुम्हाला आता कळलं, आम्ही त्याला ओळखतो. अहो ऐका, जेव्हा 2.5 वर्षापूर्वी देवेंद्रजींनी मला मुख्यमंत्री असताना ते उपमुख्यमंत्री झाले आणि मला मुख्यमंत्री केलं. अरे यावेळेस माझी बारी होती. त्यांना मी बनवलं, बोला तुम्ही बना, मी उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि हे मला कळतंय, आम्ही टीम म्हणून काम केलं. अरे शंभूराज आणि माझ्या सभापती महोदया, मैफल चालू बसा शांत. आम्ही बाळासाहेबांची काय शिकवण होती? अरे बाबा, आपल्याला काय मिळाले यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे हे बघ. आणि म्हणून या ठिकाणी मी ही भूमिका घेतली. आणि सभापती महोदया, ते किती काय बोलले असते तरी ते पुतना मावशीचं प्रेम आहे.
बरोबर बरोबर बरं बरं बरं. अरे बाबा ऐका 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 आमची हे बाप प्रेमाविषयी जाहीर चर्चा करायची नसते. हे बघा शांत राहा. याच्यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो पुन्हा एकदा. ए बाबा मला संरक्षण द्या ताई. संरक्षण याच्यामध्ये एकच आहे, आम्ही टीम म्हणून काम केलं, आम्ही टीम म्हणून काम केलं आणि टीम म्हणून या ठिकाणी निवडणुका लढवल्या. मुख्यमंत्री मी असल्यामुळे आता माझ्या नेतृत्वाखालीच झाले, दोन्ही माझे सहकारी होते. आणि अरे बाबा ते मला आणि म्हणून पदापेक्षा कुठल्याही पदापेक्षा मी आपल्याला सांगतो सभापती महोदया, कुठल्याही पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मी झालो, हे पद माझ्यात सगळ्यात मोठं आहे. हे पद सगळ्यात मोठं आहे माझ्यासाठी. आणि त्यामुळे आता उत्तरदायित्व आमचं वाढलंय, जबाबदारी वाढलेली आहे. आणि म्हणून आम्ही लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागेल, ऑक्टोबरमध्ये लागली ना, ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागेल. आणि पुन्हा विरोधी पक्ष, तुम्ही लोक बोलत नाही, तुमचं कोणावर वैयक्तिक घेऊ नका व्यक्तिशा, निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही योजना बंद करा म्हणून निवडणूक आयोगाकडे तक्रार करतील आणि त्याचा असा बबरा करतील की ही योजना बंद झाली. म्हणून आम्ही सभापती महोदय ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. म्हणजे 5 इन्स्टॉलमेंट या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले. आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी 1400 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्यामुळे ही योजना बंद होणार नाही. माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत. हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे ना, शब्द आहे. कसा बसायची वेळ आली ओरडून. आणि म्हणून लाडकी बहीण या ठिकाणी लाडक्या बहिणींनी देखील सावत्र भावानं बरोबर ओळखलं आणि देणारे कोण, थापा मारणारे कोण हे ओळखलं. आणि या निवडणुकीमध्ये वन साइड त्यांनी महायुतीच्या पदरामध्ये मतांचा वर्षाव केला. आणि म्हणून तुम्ही शशिकांतजी तुम्ही लाडक्या बहिणींच्या बाबतीत बोलले, लाडक्या बहिणींनी घाबरून मतं घेतली त्यांची. घाबरून मतदान कोण करत नाही. आतमध्ये जातो तेव्हा तो एकटाच असतो, त्याचाच अधिकार असतो. आम्ही लाडक्या बहिणींना प्रेमाने जिंकलेला आहे आणि प्रेमाने त्यांनी मतदान केलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून विरोधकांना देखील खोडे घालणाऱ्यांना जोडे दाखवून मतदान आम्हाला केलं. नाव घ्या म्हणजे तिकडे नाही बोलत मी, नाव घ्या म्हणजे शांत राहतील. तुम्ही उल्लेख केला, त्याचं उत्तर दिलं की मग त्यांना बरोबर उल्लेख केला ना मी. आणि म्हणून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही देखील सुरू केली, त्याचाही उल्लेख आहे. 89 लाख कुटुंबांना वर्षातून 3 सिलेंडर मिळणार मोफत. कधी मिळाले होते, कोणी दिले होते, कधी कुठली योजना होती? ह्या योजना आम्ही केल्या. मुख्यमंत्री लेक लाडकी योजना केली, 34,000 लाडक्या लेकींना त्याचा फायदा झाला. 3.5 लाखापेक्षा जास्त मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतला. सभापती महोदया, म्हणजे जसं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी महिलांना आत्मसन्मान आत्मनिर्भर करण्याचा विडा उचलला, तिथे जनधन योजना, उज्ज्वला योजना, बेटी बचाव बेटी पढाव, ड्रोन दीदी, लखपती दीदी अशा योजना केल्या केंद्राने. तशाच योजना देखील आम्ही महिला बचत गट सक्षम केले आणि महिलांना आत्मनिर्भर करण्यावर भर दिला. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनी देखील लखपती झाल्या पाहिजे हे धोरण आम्ही ठेवलं आणि म्हणून एवढा मोठा विजय आम्हाला मिळालेला आहे.